नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावरी बाहेर येते आणि अधिराजला विचारते, दादा मी कशी दिसतीये? अधिराज म्हणतो की तुझीच मंगळागौर असल्यासारखी नटली आहेस. सावरी म्हणते की म्हणजे मी छानच दिसत आहे, पण काय उपयोग, हे सगळं तुझ्यासाठी होतंय आणि तुलाच तिथं येता येणार नाही. अधिराज म्हणतो मला तिथं यायचंही नाहीये. सावरी म्हणते की तुला कोणी येऊ पण देणार नाही, कारण हा बायकांचा कार्यक्रम आहे. अधिराज म्हणतो की म्हणूनच मला यायचं नाहीये आणि दोघे भांडू लागतात. तितक्यात विमल बाहेर येते आणि दोघांनाही शांत करते आणि म्हणते की चल आता उशीर नको व्हायला, आणि राज तुला जिकडं जायचं असेल तिकडं जाऊन ये. तितक्यात कुठे पाठवताय त्याला असं म्हणून नित्या तंबूमधून छानशी आवरून बाहेर येते. नित्याकडे अधिराज बघतच राहतो. तिच्यावरून त्याची काही नजर हटत नाही. तितक्यात विमल त्याला म्हणते की राज. अधिराज भानावर येतो. नित्या म्हणते की कुठे पाठवणार आहे तुम्ही त्याला? विमल म्हणते त्याचं काय काम आहे मंगळागौरीमध्ये? नित्या म्हणते की त्याचं काय काम आहे म्हणजे? अहो खूप महत्त्वाचं काम दिलं आहे मी त्याला. आपण इतकं छान नटून थटून जाणार, तिथं वेगवेगळे खेळ खेळणार, मग या आठवणी कोण जपणार, आठवणी कोण टिपणार असं म्हणते. सावरी म्हणते की म्हणजे? त्यावर नित्या म्हणते की अहो फोटो कोण काढणार? अधिराज लगेच म्हणतो नाही नाही मी नाही काढणार फोटो, तुम्ही सेल्फ्या वगैरे काढा. सावरी म्हणते नाही नको म्हणू, त्यांनी एखादं काही काम सांगितलं आणि तू जर केलं नाही तर तुला माहिती ना काय होतं, उपोषणाला बसायचे तुझ्या मॅडम लगेच. अधिराज म्हणतो बरोबर आहे तुझं, ठीक आहे येतो मी, आणि असं म्हणून घरामध्ये आवरण्यासाठी जातो. इकडे सगळेजण मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. तिथे शालिनीसुद्धा आलेली असते. त्यांच्या गप्पा चालूच असतात. तितक्यात अधिराज तिथे येतो. शालिनी म्हणते की हा इथे का आला आहे? त्यानंतर सावरी म्हणते की हा फोटोग्राफर म्हणून आलेला आहे, नित्याचा नवरा म्हणून आलेला नाही. शालिनीला लगेचच गौरीच्या वेळी जयदीप जसा फोटोग्राफर झाला होता तो क्षण तिला आठवतो आणि ती मनात विचार करते की हे सगळं मागच्या जन्मासारखंच पुन्हा पुन्हा होत आहे ना. एक बाई म्हणते की चल आता उशीर नको व्हायला, पूजा करून घेऊयात. सर्वजण निघतात. तोच लाईट जाते. विमल म्हणते की हे असं कसं झालं, अचानक कसे काय दिवे गेले? अधिराज म्हणतो की लूज कनेक्शन झालं असेल, मी बघून येतो. अंधारामध्ये लगेच पाहुणी शालिनीच्या जवळ येते आणि म्हणते मालकीनबाई लग्न झालं, गोंधळ झाला, आता मंगळागौर सुद्धा होत आहे, हे सगळे पुढं जात आहेत आणि आपण मात्र मागे मागे राहिलेलो आहे, काहीतरी करायला हवं. त्यानंतर शालिनी म्हणते तू जरा शांत राहा आणि या संधीचा फायदा करून घे, जा. पाहुणी लगेच नित्याला धक्का मारते आणि धक्काबुक्कीमध्ये तिचं कुंकू पुसलं जातं. नित्या म्हणते की जरा सावकाश, कोणीही हालचाल करू नका, धक्काबुक्की करू नका. तितक्यात लाईट येते. विमल म्हणते बरं झालं बाई दिवे आले. नित्या म्हणते दिवे आले नाही, माझ्या अधिराजने आणले आहेत. तितक्यात पाहुणी ओरडते की अगं नित्या तुझ्या कपाळावरचं कुंकू काय झालं, पुसलं आहे ते बघ. तितक्यात एक बाई म्हणते की अगं बाई हे काय झालं, पुसल्या गेलं, तेही मंगळागौरीच्या दिवशी, हा तर अपशकुन झाला. नित्याला त्यावेळेस मागच्या जन्मीचा प्रसंग आठवतो, जेव्हा गौरीचं सुद्धा असंच कुंकू पुसलं गेलेलं असतं. शालिनी लगेच म्हणते की हे असं कसं झालं, जिची मंगळागौर आहे तिच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं आहे, म्हणजे आता हिला मंगळागौरीच्या पूजेला बसता नाही येणार. काय म्हणायचं, मंगळागौरीचा संकेत आहे ना हा, असं म्हणते. तितक्यात विमल म्हणते माझ्या राजावरती कोणतंही संकट येऊ नको. सावरी म्हणते आई तू जरा शांत हो. तितक्यात एक बाई ओरडते पूजा सुरू व्हायच्या आधीच बाईचं कुंकू पुसलं गेलं, हा काय अपशकुनच आहे की? दुसरी बाई लगेच म्हणते की तुमच्या दोघांचं लग्न देवीला मान्यच नसणार. अधिराज येतो आणि विचारतो काय झालं. पाहुणी म्हणते की तुझ्या बायकोने कपाळावरचं कुंकूच पुसलं आहे की? त्यानंतर नित्या समोर जाते आणि देवापुढे हात जोडते. देवापुढे ठेवलेला कुंकवाचा करंडा घेते आणि अधिराज पुढे उभी राहते आणि म्हणते की माझा कुंकवाचा धनी आलेलाच आहे ना, तो लावेल मला कुंकू. तितक्यात पाहुणी म्हणते की त्याने तुला घराच्या बाहेर काढून सगळा संबंध सोडला आहे ना, मग त्याला उगाच भरीस पाडू नको कुंकू लावण्यासाठी. तितक्यात अधिराज कोणाचाही न ऐकता कुंकवाचा करंडा घेतो. सर्वांसमोर नित्याच्या कपाळावरती कुंकू लावतो. आजच्या दिवशी देवीकडून माझ्या बायकोच्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं असेल म्हणूनच हा प्रसंग घडला असं तो म्हणतो. हा अपशकुन नाही असं म्हणतो. तितक्यात शालिनीला झटका येऊ लागतो, कारण शालिनीला मागची वाक्य आठवत असतात की जेव्हा जयदीपसुद्धा गौरीसाठी असंच म्हटलेलं असतो की गेलं तुमचं अपशकुन, कारण गौरीचा नवरा इथं उभा आहे ना, कोणतासुद्धा अपशकुन आमचं काहीसुद्धा करत नाही. हे ऐकून शालिनीला आणखी त्रास होऊ लागतो. लगेच एक बाई म्हणते बरोबर आहे राजदादाचं, देवीच्या मनात वेगळंच काही होतं आणि आपल्याला मात्र ते समजता नाही आलं.
आदिराज नित्याकडे बघून हसू लागतो आणि नित्याला खूपच आनंद झालेला असतो. मंगळागौरीच्या पूजेला ते सुरुवात करतात. नित्य पूजा करायला बसते. आदिराज त्यांचे फोटो काढत असतो. शालिनी रागातच तिथून निघून जाते आणि पावणीचा मात्र पूर्ण चेहरा उतरलेला असतो. आदिराज म्हणतो, झाली ना आता पूजा, आता मी जाऊ का घरी? त्यावर सावरी म्हणते की अरे दाद्या, आम्हाला फोटो तरी दाखव ना. आदिराज कॅमेरा सावरीकडे देतो आणि म्हणतो की बघत बस फोटो. त्यानंतर तो निघायला जातो, पण बायका त्याला म्हणतात की ओ आदिराजराव, कुठे चालला आहात तुम्ही? नवीनच लग्न झालं आहे तुमचं, आम्ही काय तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला उखाणा घ्यावा लागेल. आदिराज म्हणतो, उखाणा काही मला जमणार नाही. नित्या म्हणते की घ्या की वधणी. आदिराज म्हणतो की मला नाही जमणार. सावरी म्हणते की असं कसं नाही जमणार, उखाणा तर तुला घ्यावाच लागेल. सर्वजण त्याला उखाणा घेण्यासाठी आग्रह करू लागतात. तो म्हणतो की नाही म्हणालो आहे ना एकटा, आणि आता मी इथून निघून जातो. तो तिथून निघायला लागतो, पण अचानक त्याची पावलं तिथंच थांबतात. त्याला सर्व मागच्या जन्मीच्या गोष्टी आठवू लागतात. शिर्के पाटलांचा वाडा, घडलेली मंगळागौर. इकडे पाहुणी कांगावा करतच असते की त्यांनी म्हटलं आहे ना की त्याला नाही घ्यायचा उखाणा, मग कशाला त्याला भरीच पाडत आहेस. आदिराज आपला आपणच मागे वळून बघतो. महादेवाच्या पिंडीकडे बघतो आणि नित्याकडे बघतो. नित्या समोर येतो. तिचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, मागच्या जन्माने साथ घातली आहे तुझ्या माझ्या नात्याला, मागच्या जन्मातनी साथ घातली आहे तुझ्या माझ्या नात्याला, गौरीचं नाव घेतो मंगळागौरीच्या सणाला, असा उखाणा घेतो. नित्या खूप खुश होते आणि बाकी सर्वजणांना आश्चर्याचा धक्काच बसतो. टाळ्या वाजवतात सर्वजण, पण अचानक एक बाई म्हणते की अरे, ही गौरी कोण आहे आणि कुणाचं नाव घेतलं आहेस तू? विमल म्हणते, राजा, कोणाचं नाव घेतलं तू? ही गौरी कोण आहे? आणि गौरीचं नाव ऐकून मॅडमला सुद्धा काहीसुद्धा वाटत नाहीये. सावरी म्हणते, अरे दाद्या, चुकीचं नाव घेतलं तू. नित्या आपला दुसरा हात त्याच्या हातावरती ठेवते आणि म्हणते की नाही, बरोबर नाव घेतलं आहे. इतक्या दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदा नाव बरोबर घेतलं आहे. तितक्यात एक बाई म्हणते की जर बायकोलाच काही वाटत नाही तर आपण कशाला काही वाटून घ्यायचं, चला खेळ खेळूयात. सर्वजण खेळ खेळायला सुरुवात करतात. नित्या आणि आदिराज एकमेकांकडे बघतच असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी 2 पंडितांना घेऊन बसलेली असते. विमल तिथे उभी असते आणि विमलला ते गुरुजी म्हणतात की जर तुम्हाला तुमचा लेक जिवंत हवा असेल तर तुम्हाला त्याला त्याच्या बायकोपासून वेगळं करावं लागेल. विमल लगेचच एक डिवोर्सची फाईल घेऊन येते आणि आदिराजला म्हणते की तुला आत्ताच्या आत्ता नित्या मॅडमला डिवोर्स द्यावा लागेल. आदिराज सर्वांसमोर डिवोर्सची फाईल नित्यासमोर देतो आणि ती फाईल बघून नित्याला मात्र धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.